मामीला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून मामाला राग आला आणि मामाने कारवाई नंबर 2 केली आणि याच्यावरून सिद्ध केलं फडणवीस तुम्ही 100% घाबरलेला आहात. सोशल मीडियावरती बोलणाऱ्या सर्वसामान्यांच्या लेकरांना, शेतकऱ्यांच्या लेकरांना, जे तुमच्या सरकारबद्दल प्रश्न विचारत आहेत, जे सामान्यांचे प्रश्न मांडत आहेत, त्या लेकरांना तुम्ही घाबरलेला आहात. आणि त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे कारवाई नंबर 2. दिसतंय? माझा एक व्हिडिओ भारतामध्ये बॅन केलेला आहे, पण फडणवीस हा व्हिडिओ भारतातील लोकांना बघण्यासाठीच अपलोड केला होता. मुळातच त्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या मामीचं नाव मी घेतलं ना, मी त्यांच्याबद्दल कोणता शब्द वेगळा बोललो. फक्त लोकांना सांगत होतो की आनंद घ्या गाण्याचा, गाण्यानेच मन शांत होतं. पण महाराष्ट्रातील जनतेचं मामीचं गाणं ऐकलं की डोकं भडकतं. त्यात माझी काय चूक आहे? पण तुम्ही पहिली कारवाई केली, सरकारी अधिकाऱ्यांमार्फत नोटीस पाठवून त्याला न जुमानता आम्ही लढलो. उत्तर देता नाही आली म्हणून तुम्ही आता ही कारवाई नंबर 2 केलेली आहे. हा जो व्हिडिओ हटवलेला आहे हा सरकारच्या सांगण्यावरून इंस्टाग्रामने हटवलेला आहे, लीगल नोटीस देऊन. काय बोलायचं आता? आणि आता तुम्ही म्हणा की ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा नाहीये का? अहो 100% इथल्या सरकारला लोकशाही मार्गाने सरकार चालवायचंच नाही. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या त्या प्रत्येकाचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करणार आहे. आणि भविष्यामध्ये भारतामधून सोशल मीडिया बॅन नाही झालं तर तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका, कारण की सरकारला इथं लोकशाही चालवायचीच नाहीये. यांनी आतापर्यंत जनतेला लुटायचं काम केलंय, तीच लूट जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही करतोय. तर हे सरकार आमची गळचेपी करण्यासाठी आमच्या मागे लागलंय आणि हा त्याचा जिवंत पुरावा. पण फडणवीस, तुम्ही कितीही प्रयत्न केले आवाज दाबण्याचा तरी हा आवाज दबणार नाही. आम्ही लढणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. तुम्हाला मारून टाकायचंय टाका, तुम्ही याला लीगल ऍक्शन घ्यायच्या घ्या, जेलमध्ये डांबा, पण ही शेतकऱ्याची लेकरं बोलणार. आणि तुम्हीच्या या नोटिसीवरून एकच गोष्ट कळते, आमच्या मराठवाड्याच्या भाषेत बोलतात याला छक्के चाळे म्हणतात. तुम्ही असं कितीही करा, कितीही नोटिसी काढा, कितीही लीगल ऍक्शन घ्या, आम्ही शांत बसणार नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडत राहणार.